कांद्याच्या दरात झालेल्या घसरगुंडीनं केवळ शेतकरीच नाही तर आता नाफेडचेही धाबे दणाणलेत। कांद्याचे भाव नियंत्रित राहावेत यासाठी सरकारनं नाफेडच्या माध्यमातून 15,000 मेट्रिक टन कांदा विकत घेतला होता। मात्र 2च महिन्यात लासलगाव पिंपळगावच्या गोदामांमधला हजारो टन कांदा सडायला लागलाय। नाफेडचं किमान 1 कोटींचं नुकसान गृहीत धरलं तरी शेतकऱ्याच्या 40 लाख क्विंटल कांद्याचं किती नुकसान असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। कांदा फक्त नाफेडचाच नाही सडलेला, कांदा ज्यांनी स्टोरेज केला त्यांच्याकडे सडलेला आहे। कांद्याचं आयुष्य 6 महिन्यापर्यंत गृहीत धरलं जातं। म्हणजे विशेषतः हा कांदा मार्च एप्रिलमध्ये निघाल्यानंतर आज 5 महिन्यानंतर आपण ही चर्चा करतोय। आता साधंच उदाहरण द्यायचं झालं तर नाफेडने 5,000 मेट्रिक टन कांदा खरेदी केला। 4-4.25 कोटीचा तो कांदा होता। 800-850 रुपयांनी खरेदी केला होता। आता त्याच्यामध्ये जर एखादा 2 कोटी जर नुकसान होत असेल नाफेडला ते वर्कआउट होईल, कारण ती फिगर मिळेल तुम्हाला। तर ते झालं असेल तर 5,000 मेट्रिक टनामागे जर एवढं नुकसान सरकारचं झालंय तर आपल्याकडे 40 लाख मेट्रिक टनाचं स्टोरेज शेतकऱ्याकडे। मग त्याच्यामध्ये त्या सरासरीने ॲव्हरेजनी जर काढलं त्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे सुद्धा सरकारने विचारात घ्यायला पाहिजे।